अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला बाळप्पा महाराज यांचं स्वामीवर एवढी श्रद्धा होती, भक्ती होती, बाळप्पा महाराजांचा इतिहास असेल, बाळप्पा महाराजांची सेवा असेल, त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. बाळप्पा महाराजांचं जे स्वामी चरित्रामध्ये आपण वर्णन ऐकतो, चोळप्पा महाराज, बाळप्पा महाराज, सुंदराबाई, ह्या सगळे जे आहे ते आता कलियुगामध्ये पण आहेत. आपण कोणत्या याच्यामध्ये बसतो हे आपण आपलं स्वतः ठरवलं पाहिजे, आपण कसं व्हायचंय. तर बाळप्पा महाराजांचं जे इतिहास म्हणण्यापेक्षा बाळप्पा महाराजांचं चरित्र आहे ते आज मी सांगण्याचा प्रयत्न करतो. बाळप्पा महाराज हे सावकारी होते, श्रीमंत होते, घरामध्ये पैसा सगळा व्यवस्थित, सगळं सेट होतं, काहीच प्रॉब्लेम नाही. सूत कांता म्हणजे सगळं, मुलं बाळ सगळं व्यवस्थित होते. 30 वर्षाचं वय झालं त्यांना. मग वय झाल्यानंतर त्यांना प्रपंच करावा नाही वाटला, त्यांना गुरु पाहिजे होता. गुरु पाहिजे. गुरु असता पाठी राखा, कळी काळास ना बेने. मग त्यांनी घरदार सगळं सोडलं. घरच्यांना सगळ्यांना सांगितलं मी सोलापूरला चाललो. सोलापूरला गेले. सोलापूरहून मग चिदंबर दीक्षित म्हणून खूप मोठे योगी आहे, त्यांच्याकडे राहिले. मग नंतर मुरगुडीला गेले, तिथं पण राहिले. त्यांनी त्या काळी एवढा पैसा संपत्ती सगळं सोडून, घरदार वर तुळशीपत्र सोडून ते गुरूंच्या सेवेसाठी, त्यांचं मन पैशामध्ये याच्यामधून मन उठलं त्यांचं, आणि मग त्यांनी घरदार सगळं सोडून गुरूंच्या शोधासाठी चालले. सोपं नाहीये सगळ्या गोष्टी. आपण वाचतो पण त्या गोष्टी एवढ्या सोप्या नाही. आपण एक दिवस आपला मोबाईल सोडू शकत नाही, एक दिवस नाही, 1 तास मोबाईल सोडू शकत नाही, तर तुम्ही घरदार कधी सोडणार आहे, बरोबर. तर त्यांनी सगळं घरदार सोडून दिलं. चिदंबर दीक्षित यांच्याकडे गेले, नंतर मुरगुडीला राहिले. नंतर मग त्यांना कोणी सांगितलं की गाणगापूरमध्ये दत्त महाराज आहे, तुम्ही तिथे जावं. मग त्यांनी गाणगापूरमध्ये गेले. गाणगापूरमध्ये भिक्षा मागू लागले, जप करू लागले, तप करू लागले, संगमावर स्नान करायचे, भिक्षा मागायची, प्रदक्षिणा करायची, यांचं रोजचं रुटीन आहे ते सुरू झालं. मग तिथं आयाराम एक सेवेकरी होता गाणगापूरमध्ये. तो म्हटला त्यांना की बाळप्पा महाराज तुम्ही काय करा, आमच्याकडे येत जा, काही काम असेल तुम्हाला सांगत जाऊ आणि तुम्ही जेवण करत जा. मग ते म्हटले, आता महाराजांनी सांगितलं म्हणून ते करू लागले. पण त्यांचं मन वेटलं, मग ते त्यांना वाटलं आता त्यांच्या घरी नाही जायचं. मग ते भिक्षा मागू लागले. शिळ्या पोळी असेल, चपाती असेल, जेवढं जे भेटेल ते घ्यायचे, संगमावर बुडवायचे आणि तेच खायचे. त्यांना पोटाचा त्रास चालू झाला, कारण की त्यांना सद्गुरू पाहिजे होता, त्यांना गुरु पाहिजे होता. कारण की आपल्या आयुष्यामध्ये पण तुम्ही खूप ज्ञानी असाल, तुम्ही खूप पंडित असाल, तुम्ही खूप गुरुचरित्र पारायण केलं असाल, सगळं केलं असेल, पण जर तुम्ही देहधारी गुरु किंवा गुरु जर तुमच्या आयुष्यात नसेल तर तुमच्या केलेली सेवेचं एक वाट मोकळी होत नाही. म्हणून गुरु हा आयुष्यात पाहिजे. मग त्यांनी तसंच केलं. मग ते केल्यानंतर गाणगापूरमध्ये त्यांना स्वप्नात दृष्टांत झाला की तुम्ही अक्कलकोटमध्ये जावं, तिथं साक्षात दत्त महाराज आहे. मग त्यांनी तयारी केली. आता मग अक्कलकोटला जायचं. गाणगापूरला भरपूर दिवस राहिले ते. गाणगापूरला मग ते म्हटले आपण शुभ दिवस पाहू. मग ते आंघोळ करू लागले. आंघोळ करता करता त्यांना जे वृश्चिक आहे ते दिसलं. त्यांनी मारलं नाही. मग त्यांना त्या दिवशी जेव्हा गाणगापूरला जायचं त्यांना भरपूर भिक्षा खूप भेटली, खूप छान भिक्षा भेटली. मग त्यांनी मनामध्ये ठरवलं आपण आता अक्कलकोटमध्ये जायचं. मनामध्ये सद्गुरूची आस होती, गुरूंची भेट होती. अक्कलकोटमध्ये आले. अक्कलकोटमध्ये बघितलं तर काय, सगळीकडं घरोघरी स्वामी चरित्र, घरोघरी महाराजांचं नामस्मरण, घरोघरी महाराज एके महाराज, स्वामी फक्त स्वामी. अक्कलकोटमध्ये असं त्यांनी बघितलं, त्यांना मनाला प्रसन्न वाटलं. अरे कोण स्वामी आहे, आपण बघूया. महाराज एका ठिकाणी बसलेले होते. महाराज कधी राजघराण्यामध्ये बसायचे, कधी गावात बसायचे. महाराज एका ठिकाणी स्थिर नव्हते. मग त्यांनी खूप गर्दी होती महाराजांकडं. आताच बघा किती गर्दी, त्या काळी किती गर्दी असायची, खूप गर्दी असायची. त्यांनी खडी साखर तोंडामध्ये घेतली आणि जोपर्यंत महाराजांचं दर्शन होत नाही तोपर्यंत ते तिथंच थांबले. महाराज राजवाड्यामध्ये होते.
महाराजांना भेटणं म्हणजे मुश्किल, बरोबर आहे ना. राजांच्या घरी महाराज होते. आज साध्या नगरसेवक असेल, साधा आमदार खासदार तर काहीच नाही राजासमोर. तर महाराज राजांच्या घरी होते, मग त्यांची भेट कसं होणार आहे? बाकीचे लोक शिपाई म्हटले की महाराज आतमध्ये विश्रांती घेताय, तुमची भेट नाही होणार. मग त्यांच्या मनाला कस तरी वाटलं. मग ते महाराजांसाठी गाणं म्हणू लागले आणि महाराज आतमध्ये आंघोळ करत होते. महाराजांची पाद्यपूजा हे गोष्टी चालू होत्या. मग त्यांनी मनापासून हाक मारली महाराजांना की महाराज मला तुमचं दर्शन घ्यायचंय. महाराज ते सगळं सोडून बाहेर आले आणि बाळप्पा महाराजांना आलिंगन दिलं. बाळप्पा बाळप्पा महाराजांना वाटलं की आता हेच माझे गुरु, हेच माझे सर्वस्व. म्हणून कधीही आयुष्यात गुरु बदलायचा नाही, एकच गुरु करायचा आणि तोच गुरु सर्वस्व ठेवायचा. गुरु तुमचा स्त्री असू शकतो, पुरुष असतो, कोणी गुरु करा असं काहीच नाही. महाराजांनी बाळप्पा महाराजांना मिठी मारली, त्यांना हे केलं. मग त्यांनी पाद्यपूजन केलं, जे काही आणलं ते महाराजांसमोर ठेवलं आणि मग बाळप्पा महाराज अक्कलकोटमध्ये राहू लागले. मागच्या याच्यामध्ये मी सांगितलं की सगळ्यात प्रथम अक्कलकोटमध्ये महाराज जे आले ते चोळप्पा महाराजांच्या घरी. मग तसंच चोळप्पा महाराजांच्या घरी चालू होतं. सुंदराबाई ह्या आलेल्या होत्या तिथं. मग बाळप्पा महाराजांना सेवा कोणी करू देत नव्हतं, त्रास द्यायचे विनाकारण त्रास. कोणतीही गोष्ट, सोनं जरी असेल पहिले त्याला त्रास होतो, ठोकता मारता जाळता मग सोनं तयार होतं. असं सोनं तयार होत नाही. तसंच आपलं चरित्र असतं. लोक तुम्हाला नावं ठेवो, लोक तुम्हाला शिव्या घालो, लोक तुम्हाला सेवा करू न देऊ, महाराजांचं लक्ष सगळीकडे असतं. तेव्हा पण होतं. तेव्हा पण सुंदराबाई असेल, बाकीचे लोक आहे ते बाळप्पा महाराजांना त्रास द्यायचे. बाळप्पा महाराजांना तोंडावर बोलायचे की तुम्ही आल्यामुळं आमचं नुकसान होतं, असं खूप जण बोलतात. मग बाळप्पा महाराजांनी मनात विचार केला, आता महाराजांची सेवा तर मला सोडायची नाही, मग काय करायचं. तिथं काय व्हायचे, तिथं भांडणं व्हायची एकमेकांशी. महाराजांच्या समोर खूप वस्तू यायच्या, खूप लोकांचे भांडणं व्हायचे. बाळप्पा महाराज ते भांडणं मिटवायचे आणि महाराज कुठेही असले, कुठेही ते त्यांची सगळी सोय करायचे. रात्री जर महाराजांना जर सुख किंवा काही आलं असेल तर ते बाळप्पा महाराजांना उठवायचे आणि बाळप्पा महाराज घेऊन जायचे. बाळप्पा महाराज महाराजांचे पाय चेपायचे, महाराजांची सेवा करायची, मनापासून करायचे. मग मनापासून केल्यानंतर एक दिवशी महाराजांनी ठरवलं यांची आता याची परीक्षा घ्यायची. काय झालं, एकदा बाळप्पा महाराजांना पहिल्या याच्यामध्ये त्यांना कोणतरी कानवल्यातून काहीतरी विष दिलं होतं आणि बाळप्पा महाराजांचं पोटच दुखायचं, खूप पोट दुखायचं, खूप म्हणजे एवढं पोट दुखायचं त्यांना वाटायचं आता मला मरण यातना आला तरी चालते. पण जो महाराजांच्या सेवेमध्ये असतो, जो महाराजांच्या सोबत असतो, महाराजांची सेवा करतो, त्याला कसलीही चिंता नसते. त्याला खूप त्रास होऊ लागला. महाराजांना म्हणू लागले, महाराज मला या वेदनेपासून तुम्ही मुक्त करा. मग एका दिवशी बाळप्पाच्या बेंबीमधून जे पुडी आहे ती पुडी बाहेर निघली आणि त्यांची वेदना आहे ती कमी झाली. बाळप्पा महाराजांना महादेवाची सेवा प्रचंड आवडायची, खूप आवडायची. मग तिथलचे सुंदराबाईंनी सांगितले की महाराजांनी सांगितलं की तुम्ही महादेवाची सेवा करू नका. पण ही गंमत होती. मग बाळप्पा महाराजांना खूप त्रास द्यायचे, विनाकारण खूप त्रास द्यायचे. पण त्यांनी कधीही महाराजांचं चरण सोडलं नाही. कधीही त्यांनी असं म्हटलं नाही मला हे त्रास देता, असं नाही केलं. त्यांनी त्रास सहन केला. मग त्रास सहन केल्यानंतर शेवटी सगळ्यात वेळेस त्यांना खूप लोक म्हणायचे की तुम्ही आल्यापासून आमचं नुकसान होतंय, तुम्ही महाराजांपासून जा. चोळप्पा महाराज असेल, सुंदराबाई असेल. मग ते म्हटले की मला हे धन हे तुम्हालाच ठेवा. बाळप्पा महाराजांनी काय म्हटले, धन बिन हे तुम्हालाच ठेवा, पैसे तुम्हालाच ठेवा, मला फक्त महाराजांची मनापासून फक्त सेवा करायची आहे. राजे पण म्हटले, सुंदराबाईला बाजूला केल्यानंतर राजे म्हटले की बाळप्पा महाराज तुम्हाला पंच म्हणून आम्ही निवड करतो आणि तुम्हाला सरकारातून पैसा देतो. ते म्हटले नाही, मला महाराजांची सेवा करायची आहे फक्त, बाकी दुसरं काही नाही करायचं.
पण खूप जण असे विनाकारण त्रास द्यायचे. मग त्रास दिल्यानंतर त्यांना कस तरी वाटलं. मग महाराजांनी काय सांगितलं त्यांना, की एक मारुतीचं मंदिर आहे, मारुतीच्या मंदिरामध्ये जा आणि तिथं जप कर. मग ते महाराजांची आज्ञा ते सर्वस्व मानायचे. मग त्यांनी काय केलं, मारुतीच्या मंदिरामध्ये गेले. मग कोणाचा जप करायचा? महाराज म्हटले, श्री स्वामी समर्थ हा षडक्षरी मंत्राचा जप कर. त्यांनी जप केला, खूप जप झाला. सुंदराबाई बाजूला गेल्या, सरकारातून पंच नेमले महाराजांची सगळी सेवा बघायला. कारण की काय व्हायचं, खूप गर्दी व्हायची. पण महाराजांची सेवेची अस्तव्यस्त व्हायची, वादविवाद व्हायचे, खूप गोष्टी. आता प्रत्येक बघा, प्रत्येक छोटं मंदिर जरी असेल, मंदिर असेल, काही असेल, प्रत्येक ठिकाणी वादविवाद होता. प्रत्येक मंदिर असेल, मठ असेल, काही असेल, एकमेका लागले की ते वादविवाद होता. आपण काय होतं, महाराज असते बाजूला आणि वादविवाद चालू होऊन जातात. एकमेकाची उणे धुणे काढणे, एकमेकाला नावं ठेवणे, हा मोठा, तो ज्येष्ठ सेवेकरी, तो खूप मोठा सेवेकरी. असे काही काही सेवेकरी आहेत ते 100 वर्षापासून महाराजांची सेवा करतात. ते स्वतः म्हणतात बरं का, की आम्ही 100 वर्षापासून महाराजांची सेवा करतो. कधी करता यांनाच माहिती. आम्ही आहोत स्वामी भक्त, मिरू नाही लोकात, ही गोष्ट लक्षात ठेवा. जो जेवढा ज्येष्ठ सेवेकरी असेल तो तेवढा शांत पाहिजे. इथं उलट होतं. तर मग महाराज, बाळाप्पा महाराज मारुतीच्या मंदिरात बसले. त्यांनी जप करू लागले. जपाची संख्या होऊ लागली. अर्धवट त्यांचं झालं अनुष्ठान. महाराजांनी बोलवलं की अनुष्ठान कोणाकडून त्यांनी पूर्ण करून घ्या आणि तू माझी सेवा करायला ये. सगळ्यात प्रिय भक्त, महाराजांचा प्रिय भक्त जर असेल, सगळ्यात प्रिय भक्त तो म्हणजे बाळाप्पा महाराज. निस्वार्थ त्यांची सेवा होती. महाराजांची त्यांनी खूप काळजी घेतली. रडायचे बाळाप्पा महाराज अक्षरशः महाराजांसाठी. महाराज दिसत नसेल ते. एक दिवशी महाराज असेच अचानक गायब झाले. चोळप्पा महाराजांना काही वाटलं नाही. सगळेजण विचारले, महाराज कुठे? असेल म्हणे, महाराज येतील वापस. सुंदराबाई, असेल महाराज येतील वापस. दोघांना काहीच वाटलं नाही. दोघांनी मस्त जेवण सगळं व्यवस्थित केलं. पण बाळाप्पा महाराजांना हे होतं, महाराज कुठे माझे, महाराज कुठे? बाळाप्पा महाराज शेवटी रडले. दिवसभर महाराजांचं दर्शनच नाही झालं ना. कळकळ पाहिजे मनातून, नुसतं असं भाव नाही पाहिजे. तर त्यांना कळकळ वाटली, अरे महाराज कुठे, महाराज कुठे, महाराज कुठे? महाराज शेवटी रात्री आले 10 वाजता. बाळाप्पा म्हणे, अरे तू झोपला नाही का बाळा? नाही महाराज, तुम्ही नव्हते, मी कुठे झोपणार? तू जेवण केलं का? नाही महाराज, तुम्ही नव्हते, मला कळकळ वाटली, तुम्हाला तुमची चिंता होती. महाराज हसले. महाराज म्हटले, अरे आम्ही साऱ्या जगाची चिंता पाहतो आणि तू माझी काय चिंता करतो? नाही म्हणे महाराज, मला तुम्हाला बघितल्याशिवाय, तुमचं दर्शन घेतल्याशिवाय मला एक अन्नाचा घास जात नाही. असं बाळाप्पा महाराजांचं आणि महाराजांचं प्रेम होतं. एकनिष्ठ प्रेम. ते नुसतं दाखवण्यापुरतं नव्हतं. आजकाल कसं आहे, दाखवण्यापुरतं प्रेम असतं. तसं नाही. आपले गुरु, आपल्या गुरूंबद्दल आपलं प्रेम पाहिजे. तसं बाळाप्पा महाराजांचं महाराजांवर, स्वामींवर खूप प्रेम होतं, मनापासून प्रेम होतं. आणि त्यांनी कधीही महाराजांची सेवा कधीही बंद केली नाही. कुठेही महाराज असायचे, कुठेही सेवा करायचे. निस्वार्थ भक्ती होते. त्यांनी ग्रह, सुत, कांता म्हणजे काय, त्यांनी स्वतःचं घर, मुलं बाळ, बायको हे सगळं महाराजांसाठी सोडलं होतं. लक्षात ठेवा. सोपी गोष्ट नाहीये. 10 मिनिटं मोबाईल सोडत नाही माणूस, 10 मिनिटं गाडी सोडत नाही. तर बाकी विचार करा तुम्ही, आपण कुठे? मी पण म्हणतो, आपण कुठे? म्हणून त्यांच्यासारखं होणं नाही. आपण स्वामीचरित्र रोज वाचता, नुसतं बोट फिरून स्वामीचरित्र वाचू नका, त्यातली बोध घ्या. महाराज सर्वश्रेष्ठ आहे, बाकी काही कोणी श्रेष्ठ नाही. ही गोष्ट लक्षात ठेवावी. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.